जय शंकर. आज आपण तिलक धारण करण्यामागचं शास्त्र संकेत कोणते आहेत किंवा तिलक धारण का करावा हे पाहणार आहोत. बघा, देह हे ईश्वराचे मंदिर मानले जाते. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वरी भाव व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमरोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. देहातील रोमरोमात असणारे ईश्वरी तत्व विशेष करून हृदयातील मर्मस्थानात प्रतीतीस येते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने जर तंदुरुस्त असतील तरच तो देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत. तर मेरुदंड हा देहमंदिराचा प्रवेश मार्ग होय. या प्रवेश मार्गावर 7 दले असतात. त्यातील शेवटचं दल म्हणजे सहस्रार होय. ते शेंडीच्या जागी असते, म्हणजेच त्याला आपण मूर्धास्थानी असं म्हणतो. तेथे निर्गुण परमेश्वर वास करत असतो. भ्रुकुटी मध्यातील म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वराचा वास असतो. मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त असते. तिलक धारण म्हणजे एक छोटी देवपूजाच होय. ज्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नाहीये अशा प्रापंचिक सश्रद्ध माणसांनी स्नानानंतर किमान तिलक धारण केल्यास त्यानिमित्ताने भगवंताची पूजा होते. तिलक धारण करताना मध्यमेचा वापर करावा, कारण मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे त्यातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात किंवा भिडतात. त्यामुळे माळेने जप करताना देखील बहुतेक वेळा मध्यमेचाच वापर करतात. भ्रुकुटी मध्यात निवास करणाऱ्या परमेश्वरास तिलक लावताना तृतीय नेत्रातून स्फुरणारी स्पंदने मध्यमेद्वारा हृदयात जाऊन भिडल्यामुळे दिवसभर मनात भक्तिभाव व शांती नांदते. जय शंकर. असा बघा तिलक आपण सर्वांनी लावा.